नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. वाचन संकल्प महाराष्ट्राचा ओरण नगर परिषदेच्या वतीने 15वडा उत्सव साजरा. ओरण नगर परिषदेच्या मायासाहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 हा 15वडा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम ओरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री समीर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाने ओरण नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक श्री अनिल जगधनी, ग्रंथपाल श्री संतोष पवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभाकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजेंद्र मढवी, निरंतर सावंत, हुसेन खान, नाहिदा सिद्दीकी, श्रद्धा गोडे, जयेश वत्सराज उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संतोष पवार, वाचन संस्कृतीचे महत्त्व काल आज आणि उद्या या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन कौशल्य आणि माझ्या मनातील ग्रंथालय या विषयावर चित्रकला स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांचे उद्घाटन ओरण नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक माननीय श्री अनिल जगधनी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या स्पर्धांमध्ये ओरणमधील विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या. या स्पर्धांमध्ये वाचन कौशल्य या स्पर्धेत रोटरी स्कूलमधील कु काव्या नरेश म्हात्रे गट क्रमांक 1, की नम्रता सूर्यवंशी गट क्रमांक 2 आणि मुनीर मुकादम गट क्रमांक 3 यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये कुमारी काव्या नरेश म्हात्रे गट क्रमांक 1, कुमारी विशाखा राहुल भालेराव गट क्रमांक 2, कुमारी केतना गुप्ता या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. चित्रकला स्पर्धा कुमारी लक्ष्मी रावत गट क्रमांक 1, वर्गांना शेख गट क्रमांक 2, सना जहांगीर अली गट क्रमांक 3 या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. या संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ओरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि संपूर्ण स्टाफ तसेच महत्त्वाचे म्हणजे ग्रंथालयाचे सहाय्यक कर्मचारी जयेश वत्सराज आणि ग्रंथालयातील सर्व विद्यार्थ्यांनी बहुमोल असे सहकार्य केले. त्यामुळेच या स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. माननीय वाचक वर्ग, विद्यार्थी यांनी प्रतिक्रिया देताना अशा अपेक्षा केल्या की अशा स्पर्धा आणि कार्यक्रम नियमित होणे आवश्यक आहे. अशी अपेक्षा ग्रंथालयाचे नियमित वाचक सिटीजन स्कूल, कॉलेज, रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल, जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन या संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी महाराष्ट्र हेड कुणाल भानुशालीची रिपोर्ट. ठळकपणे जाणवले. गंमत म्हणजे हे सारे शब्द एकाक्षरी आहेत. लिहिण्यात, बोलण्यात, जाहीर वक्तृत्वापासून तो एकांतातील भाव निवेदनापर्यंत सर्वत्र आपण शब्दांचाच वापर करतो. पण यापैकी बहुतेक शब्द आकाराने मोठे, गुंतागुंतीचे, जड किंवा संदिग्ध असतात. माणसे भडाभडा बोलतात, अनावरपणे लिहितात. आपण त्याला शब्दबंबाळ हे विशेषण लावतो. पण साधा एक अक्षराचा शब्द देखील केवढा गहन आशय व्यक्त करू शकतो हे अगदी अलीकडे वेगवेगळ्या घटनांनी माझ्या निदर्शनाला आणून दिले. माझ्या भाचीची मुलगी, माझी छोटी नात, वय 3-3.5 वर्षे. ती मराठी छान बोलते, वयाच्या मनाने अर्थपूर्ण आणि अगदी ठसकेबाज. हल्ली तिला एक शब्द सापडला आहे, तो म्हणजे का. ती सारखे प्रश्न विचारत असते. मी कोणतेही वाक्य उच्चारले म्हणजे मला आता काम आहे, मी चहा पिणार आहे, कावळा उडून आपल्या घरी गेला, साखर फार खाऊ नये, यातले काहीही, तरी तिचा प्रश्न ठरलेलाच असतो. का. मी तात्पुरते काहीतरी उत्तर देऊन तिला गप्पा बसवते. पण आपल्या उत्तराचा आवाका किती मर्यादित आहे आणि काही प्रश्नांना उत्तरेच कशी नसतात. छान बोलते, वयाच्या मनाने अर्थपूर्ण आणि अगदी ठसकेबाज. हल्ली तिला एक शब्द सापडलाय, तो म्हणजे का. ती सारखे प्रश्न विचारत असते. मी कोणते वाक्य विचारते म्हणजे मला आता काम आहे, मी चहा पिणार आहे, कावळा उडून आपल्या घरी गेला, साखर फार खाऊ नये, यातले काही, तरी तिचा प्रश्न ठरलेला असतो. का. मी तात्पुरते काहीतरी उत्तर देऊन तिला गप्प बसवते. पण आपल्या उत्तराचा आवाका किती मर्यादित आहे. आपल्या प्रश्नांना उत्तरे कशी नसतात हे त्याच वेळी मला उमगते आणि मी फार अस्वस्थ होऊन जाते. छोटीच्या त्या एकाक्षरी प्रश्नात जगातल्या साऱ्या जिज्ञासेचे, अनुभवाचे, ज्ञानाचे आणि उत्कट जाणीवेचे मूळ सामावले. याचा मला सातत्य येतो. जगाच्या इतिहासात कोणाला तरी, केव्हा तरी, कशाच्या तरी संदर्भात का हा प्रश्न विचाराचा वाटला आणि त्यातून शास्त्र निर्माण झाली, वैज्ञानिक शोध लावले, आध्यात्मिक बोध झाला, सुंदर काव्य कलाकृती स्फुरल्या. हा का जर आपण गमावून बसलो तर सारी प्रगती. सो व्हॉट इट, मला काय बोलायचंय किंवा मला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत
सो बीट इझी. वाटल्यास इथे आल्यावरती 1 मिनिट एकदा उतारा बघून घ्या हा, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही इनिशिएट करा आणि कुठलंही प्रेशर घ्यायचं. Would you read the English as well? Okay.